मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करत असलेले मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्यासाठी प्रथम पोलीस परवानगी आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 29 ऑगस्ट 2025 रोजी एक दिवसीय सशर्त परवानगी मिळाली आहे। त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, एकानी दगडफेक जाळपोळ फक्त करायची, एवढंच सांभाळा। तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा, लढाई जिंकायची। आता काळजीच करू नका, आरपारचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन। फक्त कोणी जाळपोळ दगडफेक करू नका। आणि शेवटचं सांगणं आहे, मायबाप मराठ्यांनो, सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी, गरीब, कामगार, मजूर, नोकरदार सगळ्यांना सांगतो, तुमच्या लेकराबाळीसाठी लढायला चाललोय। जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा, हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका। सगळ्या मराठ्यांना हात जोडून तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान बी गेलं, तरी मी हटणार नाही, इतका पक्का निर्धार मी आता केलेला। त्यामुळं इथं राहिलेले मराठी, तिकडे आलेले मराठी, सगळ्यांनी एक जीवानं राहायचं। आणि प्रत्येकानं शेतात काम करताना, नोकरीवर जाताना, व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडे, आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे। बेसावध कोणी राहायचं नाही, इतक्या सावध भूमिकेत राहायचं। आता ही लढाई विजयाकडे नेऊस्तर, शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा, नोकरीला असला, व्यवसायात असला, मजुरीला असला, वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटाला म्हणतो मी, घंट्याला नाही, मिनिटाला मुंबईकडे, आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष, समाजाने गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं, हे कोणी विसरू नका। पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच, सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, माजी सभापती, माजी सरपंच, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची। आता जात सांगा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।